Hello, friends. Welcome to my new YouTube channel, Unscripted Diary by Nikita. So, it's my 25th birthday. I decided to start a new YouTube channel. You will see different kinds of vlogs and different kinds of videos on my channel. So, keep supporting, keep showing your love. Thank you so much. I'm celebrating my 25th birthday in Ujjain. तर of course, traditional तो बनता है. So, हा dress जो आहे, it's very comfy. Look, cotton dress. ठीक है, पटियाला है. Let me show you. It's Patiala. Okay. So yeah, let's start with the vlog. सो आता आम्ही कालभैरवचं दर्शन घेतलंय. खूप सुंदर दर्शन झालं आमचं. लाईक विदिन 20-25 मिनिट्स. लास्ट टाइम आम्ही फर्स्ट टाइम आलेलो म्हणजे न्यू इयरच्या टाइमला, तेव्हा आम्हाला ऑलमोस्ट 3 to 4 hours लागले. आई कसं वाटलं ह्यावेळेचं दर्शन? ह्यावेळेस मस्तच वाटलं. गेल्या वेळेसची आमची परीक्षा होती ती, जी आम्ही आता पास झालो, म्हणून त्याने आम्हाला यावेळेस चांगलं दर्शन होतं. येस, तुम्ही सगळे नक्की जा कालभैरवला. उज्जैनला याल तर पहिले कालभैरवला जा. बीटरूट चकली सेवियर आहे. भूक लागली. पप्पा कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं आणि असं दर महिन्याला येणं व्हावं हीच वा वा. वाटण्याची. आपण मध्य प्रदेशमध्येच घर घेऊया का मग? मध्य प्रदेशमध्येच घर मिळालं तर त्याची कृपा. ठीक आहे ब्रो, कसं वाटलं? छान वाटलं यावेळी बऱ्याच लवकर झालं आपलं. आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि खूप पीस वाटतं. लाईक येताना खूप अप्स अँड डाऊन्स होते, म्हणजे हर ट्रिपच्या स्टार्टिंगला आमच्या खूप अप्स अँड डाऊन्स असतात. आम्हाला स्ट्रगल करायला लागतं, बट नो ग्रेट एक्सपिरियन्स. ॲट द एंड रिझल्ट ते बोलताना चांगलं भेटतं. सो इट वॉज वर्थ आणि रिझल्ट पण त्याचा खूप छान. आणि सगळीकडे छोटे छोटे टेम्पल्स आहेत तिकडे. खूप सुंदर वातावरण होतं. धुकं आहेत. सो आता आम्ही एक हॉल्ट घेतलंय. ओंकारेश्वरला जायला निघालोय आम्ही परत महाकालला 10 हॉल्ट घेऊन झालंय, जी आम्हाला हमेशा सवय आहे. आता चायचा झालाय, पप्पांना टाइम झालाय आता ऑलमोस्ट 1 वाजता, आणि 1 वाजता पप्पांना आता चाय प्यायची इच्छा झाली आहे ना. पप्पा किती पण चहा पिऊ. आणि ते झाल्यानंतर आता आम्ही लोक जेवणाचं हॉल्ट घेणार. गरज नव्हती तसं. सो आम्ही कालभैरवचं दर्शन घेऊन आलो. तिथे आम्हाला 200 जायचे, चौघांचे होते टुकटुकचे. आणि कालभैरवांना परत आम्ही आलो इथे महाकालला. ओंकारेश्वरला जायला तिकडनंच ट्रान्सपोर्ट आहे प्रॉपर असा. सो आम्ही तसे आलो. पाणी घे ना. सो इकडनं इकोचे आम्हाला होते 3000 येस फॉर 4 people अँड इट्स प्रायव्हेट कार. जर तुम्हाला शेअरिंग हवे तो 700 येऊन जाऊन. आणि ज्यांना जसं कन्व्हिनियंट आहे, जास्त टाईम तुम्ही बस घेऊ शकता तिकडनं. फर्स्ट टायमिंग जर तसे प्राइसेस मला एक्झॅक्टली नाही माहिती, ऑफकोर्स कमीच असतात. सो सगळ्यांनी आपापल्या जसं अफोर्ड करतील तसं करावं. तर हे काय म्हणतात माहिती आहे का, तुमच्याकडनं आहे ना त्या इकोवाल्यानी 3200 रुपये घेतले असते तुम्हाला बघून, पण माझं बोलणं असं होतं ना म्हणून त्यांनी 3000 घेतले. हो ना पप्पा? तो आता आम्ही खात आहोत जलेबी जी पप्पाने घेतली. पप्पा खूप शौकीन आहेत खाण्याचे. त्यांना असं चटरपटर खाणं म्हणजेच. आणि कॅलोस्ट्रॉल वाढलं की कमी होतं, पण चटपटर खाणं आहे पाहिजे. आता आम्ही इथे थांबलेलो जेवायला. ओंकारेश्वरला जाताना 4 तास लागतात महाकालेश्वरनं ओंकारेश्वरला जायला. सो तुम्ही तसा प्लॅन करा, अदरवाईज खूप टाईम लागतो.
आणि युजली बघा कधी लाईक पीक टाईम आहे कधी नाही. पीक टाईमच्या टाईमला नका येऊ, हे सजेशन असेल. सो इथे राजस्थानी धाबाला आम्ही मस्त जेवलो. दाल बाटी, बटर रोटी, खूप सुंदर आहे. वेदर पण छान आहे. आम्ही आफ्टर अ व्हेरी लॉंग जर्नी, होल डे इथे पोचलो आहे. कुठलं हॉटेल आहे का हे? काय बलराज रिट्रीट म्हणून आहे, ओंकारेश्वरच्या ऑन द वेज आहे. मस्त होतं जेवण. चायनीज खाल्लं आम्ही. जेवण पण एकदम टेस्टी होतं, मस्त. यस, आणि सगळ्यांनी येऊन इथे खा. छान आहे. सर्विस पण छान आहे.